रामदास कदमांनी अघोरी विद्या केली होती भास्कर जाधवांवरती. एखादा आपण नवचंडी यज्ञ ठेवतो म्हणून ते हवनक्यामध्ये अघोरी हवन झालं का? तुमच्या कुटुंबाचं नाव समोर येणं, तुमच्या आईच्या नावावरती तो बार असणं. मी इतका वेडा आहे का मला सांगावं की माझं स्वतःला डान्स बार चालू आहे आणि मी रेडी करतो, मी पत्रकार परिषद घेऊन सांगतोय. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कसे आहेत? मी तसे ते स्ट्रिक्ट आहेत फार. आता जरी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी 10-15 मिनिटात रिप्लाय असतो. मातोश्रीवरचं कल्चर हे असं काय? जेव्हा उद्धव ठाकरेंकडे जेव्हा सगळी सूत्र आली त्यावेळेस त्यांनी राजसाहेबांच्या जवळ असलेल्या सगळे प्रत्येक व्यक्तीला त्यांनी संपवलं सुरुवात. उद्धवजींची अतिशय एक नीती अशी आहे की बाळासाहेबांच्या नंतर जर का कुठला नेता मोठा झाला तर तो मीच झालो पाहिजे. तुमच्या आणि आदित्य ठाकरेंबद्दल जर बोलायचं झालं, ची बॉन्डिंग ही चांगली झाली, चांगली मैत्री देखील झाली. काय झालं मलाही आजपर्यंत माहिती नाही. उलट त्यांनी मला लांब करायला सुरुवात केली. आदित्य ठाकरे मंत्र्यांच्या कामकाजात इंटरफेअर करतात, पक्षाच्या कामकाजात इंटरफेअर करतात. पद मुख्यमंत्रीपद काय त्यांच्या डोक्यात गेलं असेल. माझं वय 70 वर्ष आहे आणि मला आदित्यना साहेब म्हणावं लागतंय. ते साहेब म्हणत होते पण त्याचा रिस्पेक्ट त्यांनी ठेवला का? चर्चा होती का की शिंदेंना सीएम बनवलं जाईल? महाविकास आघाडी तयार करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते तर त्यावेळेस सगळा खर्च शिंदे साहेबांनी हाताळलं. सगळं कमेंट पण दिली होती तुम्हालाच तिथे मुख्यमंत्री व्हायचंय. तो दिवस जो होता तो कोणी विसरणार नाही महाराष्ट्रातली जनता. 3 रात्री मी झोपलो नव्हतो. मी रात्री 2:30 वाजता आदित्य ठाकरेंना फोन करून निघालो. रश्मी ठाकरेंचा फोन आला होता तुम्हाला? माझ्या पत्नीला फोन करायचा त्यांनी त्यातनं केला होता. शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना. वर्षाच्या बाहेर आमदारांना आणि मंत्र्यांना एंट्री नव्हती उद्धवजी मुख्यमंत्री असताना. आणि 2.5 तास उद्धवजींच्या कॅबिनच्या बाहेर निवेदन घेऊन आमदार उभा राहतो आणि दुसरीकडे 2.5 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भेट होते. श्रीकांत शिंदेबद्दल काय? राजा का बेटा राजा नाही बनेगा.